दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। सीना नदी कोरडी पडली आहे। यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। नागरिकांचा हा मोठा प्रश्न दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी एका फोनवर सोडवला। कुरुल ब्रांच कालव्यातून उजनी धरणाचं पाणी सोडावं ही मागणी घेऊन शेतकरी सुभाष देशमुखांकडे गेले। त्यांनी आपलं म्हणणं देशमुखांना सांगितलं तेव्हा देशमुखांनी मोबाईल घेतला आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना फोन केला। त्यांनी सीना नदीला पाणी सोडावं अशी विनंती विखे पाटलांनी केली। विखे पाटलांनी देखील तात्काळ या संदर्भातील आदेश जलसंपदा अधीक्षक अभियंता यांना दिले। त्यानुसार आता 12 मे नंतर सीना नदीला पाणी सोडण्यात येणार आहे। सध्या उजनीमधून आवर्तन सोडण्यात येत आहे। हे आवर्तन 7 ते 8 दिवसात बंद होणार आहे। हे आवर्तन बंद झाल्यानंतर 12 मे पासून जनावरांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणी सोडलं जाणार आहे। या संदर्भातील लेखी आश्वासन अभियंत्यांकडून देण्यात आलं आहे। एका फोनवर हजारो शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवल्यानं सुभाष देशमुख यांचं कौतुक होत आहे।